नमस्कार, निवेदक कृपेश वाळके युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सिरसुपळे या गावामध्ये। तुम्हाला या दृश्यामध्ये पाहू शकता सिरसाई देवीचं भव्य दिव्य मंदिर आहे। सुंदर असं प्राचीनकालीन पांडवकालीन मंदिर आहे। आज मी इकडं बारामतीला आलो होतो आमच्या पाहुण्यांकडे। म्हटलं चला अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून अनेक भाविक भक्त देवीला दर्शनासाठी देवीच्या येत असतात। अक्षय तृतीयेला या ठिकाणी देवीचा उत्सव असतो। जवळजवळ 4 ते 5 दिवस मोठ्या प्रमाणात उत्सव असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून यात्रेच्या निमित्ताने देवीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। तुम्हाला संपूर्ण मंदिर आणि मंदिराचा परिसर दाखवतो। अतिशय प्राचीनकालीन मंदिर आहे। सुंदर असं दगडामध्ये कोरीव काम आहे। चला तर तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो। आता आपण मुख्य कमानीमधून प्रवेशद्वाराजवळ आतमध्ये आलोय। इथं देखील एक पाहू शकता प्रवेशद्वार अतिशय भरभक्कम एकदम दगडामध्ये कोरलेला आहे। कशा प्रकारे सुंदर नक्षीकाम आहे आपण पाहू शकतो। आपण आता प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे मंदिराचं संपूर्ण स्ट्रक्चर आहे पाहू शकता। कशा प्रकारे सुंदर असं मंदिराचा कळस आहे आणि मंदिरावर छोटे छोटे अनेक कळस आहेत। समोरच्या बाजूला एक देखील मोठा कळस आहे। या ठिकाणी दीपमाळ पाहू शकता। जसं की आपण जेजुरीला खंडोबा महाराजांच्या जेजुरी गडावर गेल्यानंतर जशा प्रकारे मंदिराच्या बाजूला जसे खांब आहेत तशाच प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय। या आणि अतिशय जागृत देवस्थान या देवीचं आहे। पाहू शकता असे अनेक भाविक भक्त श्रद्धेने या देवीच्या दर्शनासाठी येत असतात। चतुर्थीला एक 2-4 दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव या ठिकाणी भरतो आणि खरं तर कोटींची उलाढाल या यात्रेमधून आर्थिक उलाढाल होत असते। गोरगरीब त्यातून आपलं उपजीविका त्या ठिकाणी प्रपंच चालवत असतात। अशा प्रकारे ही पुणे जिल्ह्यातील एक महाराष्ट्रातील एक मोठी यात्रा सिरसाई देवीची। आपण आता मंदिराच्या ठिकाणी प्रांगणामध्ये आलोय। पाहू शकता कशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे आणि खरं तर हे सिरसुपळ जे गाव आहे आपण अनेक वेळा टीव्हीला देखील न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल की हे माकडांचं गाव म्हणून सिरसुपळ गावाला उभ्या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। तिथील जे भीमाशंकर क्षेत्र आहे त्या ठिकाणी जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे आहेत। तिथं आपण माकड पाहू शकतो। लेण्याद्री गणपतीला देखील मोठ्या प्रमाणात माकड आहेत। परंतु हे गाव अगदी सपाटीला आहे आणि हे मंदिर देखील कुठं झाडीमध्ये नाही, एकदम मोकळ्या मैदानामध्ये आहे आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात माकडे पाहायला मिळतील। आता आम्हाला काही दिसलं नाही, दिसले तर तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवतो। हे पाहू शकता मंदिराच्या समोरच्या बाजूला आल्यानंतर ही सुंदर अशी दीपमाळ आहे। किती उंच आहे पाहू शकता आणि इथनं मंदिरामध्ये प्रवेश होतो आणि मंदिराच्या बाजूला हे दत्तगुरूंचं सुंदर असं मंदिर आहे। पाहू शकता कशा प्रकारे कोरीव काम हे रंग देखील पाहू शकता। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। हे देखील देवीचं मंदिर पाहू शकता। अतिशय कोरीव संपूर्ण दगडामध्ये काम आहे आणि या ठिकाणी हे जे वरून प्लेट मारलेले आहे या ठिकाणी विहीर आहे जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी खबरदारी म्हणून वरून प्लेट लावली आहे। बसण्यासाठी सुंदर अशी जागा आहे। आज मी निवेदक कृपेश वाळके युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देवीचं दर्शन आपल्या सर्वांना घ्यावयास मिळणार आहे। खरं तर अक्षय तृतीयेला ज्यावेळेस 2-4 दिवस यात्रा चालते लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात। प्रचंड गर्दी असते, दर्शन होत नाही, मोठ्या प्रमाणावर दर्शनाची बारी असते। पाहू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे। इथं आल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं। त्या दृश्यामध्ये आपण पाहू शकता। तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर निवेदक कृपेश वाळके या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आम्हाला एक ऊर्जा मिळत असते नवीन व्हिडिओ बनवायला। पाहू शकता आता जवळून मी तुम्हाला त्या मंदिराचा संपूर्ण कळस या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करते। हे पाहू शकता। हे पहा कशा प्रकारे कोरीव काम या देवीच्या मुख्य जो गाभारा आहे जवळून पाहू शकता। खरं तर इथं बारामतीच्या सिरसुपळ गावामध्ये आल्यानंतर प्रथमतः मला आठवण झाली ती आदरणीय अजितदादा पवार यांची आठवण झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही। कारण खऱ्या अर्थाने अजितदादांनी
फक्त बारामती नव्हे तर पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकासाच्या माध्यमातून कायापालट केलाय. एक वेगळी ओळख पुण्याची दादांच्या माध्यमातून झालेली आहे. खरं तर हे दुर्दैवी घटना घडायला नको होती, कारण पुणे जिल्ह्याचा विशेष करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान दादांच्या जाण्याने झालंय. अतिशय दूरदृष्टी असणारा, पाय जमिनीवर असणारा नेता आणि खऱ्या अर्थाने शेतकरी परिवारातील दादांचा जन्म. त्यामुळे दादांना ग्रामीण भागामधील कशा ज्या समस्या आहेत लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, त्या दादांना अतिशय चांगल्या प्रकारे माहित होत्या. त्यामुळे दादा खूप महत्वाचे होते. परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं आणि दादा आपल्यामधून निघून गेले. हे पाहू शकता पाठीमागच्या बाजूला मी या ठिकाणी आलोय. कशा प्रकारे कोरीव काम आहे संपूर्ण दगडामध्ये. मंडळी, मी आता मंदिराच्या सभा मंडपामध्ये आलोय. पाहू शकता कशा प्रकारे मंदिराच्या समोरच्या बाजूला जो मोठा समोरच्या बाजूला जो कळस आहे, एंट्री केल्यानंतर कशा प्रकारे दगडीमध्ये संपूर्ण कमान पाहू शकता, किती भरभक्कम आहे आणि त्याची रुंदी देखील आपण पाहू शकता. चला तर मी आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी पाहू शकता. खर तर कुठल्याही मंदिरामध्ये आपण प्रथमतः घंटावाल्याच्या आत जात नाही, कारण त्याचं आवाज एकदम मन प्रसन्न करणारं असतं. या ठिकाणी पाहू शकता सिंह देखील अतिशय सुंदर आहे. आतमध्ये आल्यानंतर सभामंडपामध्ये पाहू शकता अनेक खांब आहेत, कशा प्रकारे कोरलेले आहेत हे पाहू शकता. इथं देखील एक घंटा आहे आणि ठिकठिकाणी फॅन देखील लावलेले आहेत, कारण भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर गरम झालं नाही पाहिजे. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडासा पारा इकडे जास्त असतो, ऊन मोठ्या प्रमाणात असतं. या ठिकाणी पाहू शकता देवीचे शेजघर आहे. आणि आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला मी परिसर दाखवते. श्री गणेश मंदिर पाहू शकता. सुंदर अशी सुबक अशी गणेशाची मूर्ती. आणि आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये देवीच्या प्रवेश करतोय. नक्कीच निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिरसाई देवीचं दर्शन मी आपल्याला या ठिकाणी घडवून आणतोय. हे पाहू शकता अतिशय सुंदर असं रूप देवीचं. हे पहा, अतिशय जवळून मी तुम्हाला देवीचं दर्शन आपल्या सर्वांना दर्शन घ्यावयास मिळते. आणि संपूर्ण गाभाऱ्यामधील मंदिर या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे कोरीव काम आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम. दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा प्रथम. वैभव क्षीरसागर. तुम्ही इथं पुजारी म्हणून असता? हो. किती वर्षापासून इथं? पारंपरिकच आहे. म्हणजे तुम्ही याच गावचे? हो. काय सांगाल या देवीची आख्यायिका? कारण आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण मंदिराचा परिसर, मंदिर वगैरे दाखवले, पण देवीबद्दलची काय माहिती, काय आख्यायिका आहे? हे माहूरगडच्या रेणुका मातेचा अवतार आहे क्षीरसाई देवी. इथं पूर्वीच्या काळी दंडकारण्य होतं, जंगल खूप होतं. इथे जे राक्षस होते, पूर्वीच्या काळात राक्षस वगैरे होते, ऋषीमुनी असतात. आणि जे राक्षस होते ते इथल्या जनतेला, ऋषींना त्रास द्यायचे. आणि इथं जे राज्य करायचे त्यांना मग ऋषींनी सांगितलं की बाबा तुम्ही माहूरगडच्या रेणुका मातेची आराधना करा. मग त्यांना देवी प्रसन्न झाली, त्यांनी तपश्चर्या केल्यानंतर. बर. आणि मग देवीने राक्षसांचा नायनाट केला, शिरांची साई केली, म्हणून देवीला नाव शिरसाई पडले. देवीच्या पायाखाली आता पण राक्षस मारलेला चतुर्भुज मूर्ती आहे, पाषाणातली स्वयंभू मूर्ती. स्वयंभू? हो. अशा प्रकारे काय काय त्यांना येऊन दर्शन आहे. तुम्ही इकडे कॅमेरामॅन, त्यांना येऊन दर्शन. या या या, तुम्ही या इकडे. अजून काय सांगाल, किती वर्षापूर्वीचं मंदिर आहे? हे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवकालीन? हेमाडपंथी बांधकाम आहे पूर्ण, टोटल हेमाडपंथी. पूर्ण पाषाणात आहे. देवीची यात्रा कधी असते? अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी असते. किती दिवस चालते यात्रा? 3 दिवस चालते. 3 दिवस.
साधारणतः किती भाविक भक्त यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येतात? लाखांनी लाखभर भाविक भक्त येत असते. लाखोची मोठी संख्या. यात्रा असते. मोठी यात्रा. मंडळी, जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं, अक्षय तृतीयेला एक 4-5 दिवस यात्रा चालते आणि मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या देवीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी येतात. कारण देवी ही अतिशय जागृत देवस्थान आहे, त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात आणि विशेष करून या यात्रेच्या निमित्ताने कोटींची आर्थिक उलाढाल या यात्रेमध्ये होती. बरोबर? हा, भरपूर होते. कारण प्रत्येक सगळं बाजार मोठा असतो. बरोबर. या ठिकाणी आता आपण एक अजितदादा आपल्यातून गेलेले आहेत, कारण तुमच्याच तालुक्याचा काय पलट खऱ्या अर्थाने अजितदादांनी दादांनी केलाय. जीर्णोद्धार केलेला पण आहे मंदिराचा. काय सांगाल अजितदादांची एक आठवण? नाही, दादांनी स्वतः लक्ष देऊन काम करून घेतले. जे खालची फरशी वगैरे जी दिसते तुम्हाला जुन्या काळासारखीच दिसते, हो, पण त्याचं रेव्हेन्युएशन दादांनी स्वतः करून घेतलंय 2003 साली. 2003 साली. खरं तर बारामतीचा विकास केलाय, पण आपल्या पुणे जिल्ह्याचा देखील विकास दादांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये केलाय. हो. त्यामुळे दादा सर्वांना हवेसे वाटणारे असं व्यक्तिमत्व. खरं तर दुर्दैवाने त्यांचं निधन झालंय, परंतु आजच्या या व्लॉगच्या माध्यमातून आपण दादांच्या आठवणीला उजाळा या ठिकाणी देतोय. दादा शेवटच्या इथं कधी आले होते मंदिरामध्ये? दादा मला वाटतं ते इलेक्शनच्या वेळेस आले ते सुरुवात. ज्यावेळेस विधानसभेची हा, निवडणूक लागली विधानसभा. त्यावेळेस येत होते दादा सारखे. येतच. म्हणजे दादांचं पूर्ण या श्रद्धा होती ती. श्रद्धा होती, दर्शनाला यायची. अजून काय सांगाल या मंदिराबद्दल? मंदिराबद्दल काय, माकडं आहे तिथं भरपूर. म्हणजे देवीने गावाच्या रक्षणासाठी ठेवलेलीच आहेत माकडं. म्हणजे काय ती आखी काय कथा आहे? म्हणजे ते ज्यावेळेस ते रावणांचं म्हणजे राक्षसांचा नायनाट केला देवीने, म्हणजे त्याच्या रक्षणासाठी माकडं त्यावेळेस राहिली. ती आता बी गावावर काही संकट असलं तर माकडं त्याचं संकेत देतात आधी. म्हणजे जाणवतं लोकांना. आम्ही सुद्धा बघितलंय. म्हणजे आता आमचं वय 40 असलं तरी पूर्वीचे लोक पण सांगतात, आम्ही पण सांगतोय. म्हणजे आम्ही बघितलंय आज. म्हणजे कुठलंही संकट येण्याच्या आधी संकेत पहिल्यांदा देतात. माकडं थोडं संकेत देतं, म्हणजे लोकांना जेणेकरून कळतं. जागरूक करतात. मला एक असं समजलं की या ठिकाणी कुणीतरी माकड छोटं घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. असं कधी झालं होतं? गावाच्या बाहेर गेलो नाही माणूस. ऍक्सिडेंट वगैरे झाला नाही. म्हणजे देवीने लगेच त्याची प्रचिती त्या ठिकाणी आली. अशा प्रकारे देवीचं महत्व आहे आणि अतिशय जागृत देवस्थान आहे. त्यावेळी कुणीतरी छोटस माकडाचं पिल्लून नेण्याचा गावाबाहेर प्रयत्न केला, परंतु त्या माणसाचा अपघात झाला, तुम्ही असं म्हणताय. म्हणजे अशा प्रकारे या देवीचं महत्व आहे. माकडांचं वरदानच आहे देवीला. कारण आपण गावाच्या रक्षणासाठी ठेवलेलेच आहेत ते. आणि मला सांगा, माकड हा जंगलात राहणारा प्राणी. बरोबर. एवढ्या सपाटी नाही राहणार आमच्याकडे. मगाशी मी तेच म्हटलं किंवा खास करून आता खेड तालुक्यामध्ये जे भीमाशंकर तीर्थक्षेत्र आहे, वगैरे झाडाची 12 ज्योतिर्लिंगापैकी जे तीर्थक्षेत्र भीमाशंकर आहे खेड तालुक्यात आपल्या पुणे जिल्ह्यात, त्या ठिकाणी अतिशय घनदाट जंगल आहे. तिथं माकडं आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, लेण्या देखील पाहायला मिळतात. परंतु इथं शिरसुपळ गाव हे पूर्ण सपाटीला आहे. तसं दादांनी जसं सांगितलं की पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात जंगल होतं, परंतु आता झाड या ठिकाणी नाही. थोडी पाण्याची देखील समस्या या ठिकाणी तालुक्याला जाणवते. परंतु मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 200-400 माकडं मला वाटतं तिथं असतील. कारण यात्रेच्या वेळेस मी देखील पाहिली मोठ्या प्रमाणावर या गावामध्ये माकडं आहेत आणि माकडांचं गाव देखील या ठिकाणी आपल्याला ओळख आहे, शिरसुपळ. बरोबर. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सुंदर अशी माहिती सांगितली देवीबद्दल. खरं तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल, मंदिर जर आवडलं असेल, दर्शन तर तुम्ही आता घेणारच आहात आपल्या चॅनलच्या माध्यमातून. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन धार्मिक स्थळांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण देवीचं दर्शन घेऊन बाहेरच्या बाजूला आलोय. या ठिकाणी पाहू शकता ही देखील मुख्य प्रवेशद्वार आहे, परंतु लोक कमानीमधून त्या आतमध्ये जातात. या ठिकाणी पाहू शकता सुंदर असा परिसर आहे. खरं तर हे खूप मोठं शिरसुपळ गाव आहे. 12 वाड्या आणि 13 शिरसुपळ असं सुंदर असं गाव आहे. आणि तुम्हाला जर या देवीच्या दर्शनासाठी यायचं असेल तर पुण्यामधून डायरेक्ट बारामती रेल्वे आणि शिरसुपळ गावामध्ये देखील प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे. म्हणजे येण्यासाठी काही अडचण नाही. आणि तुम्ही जर बाय रोड जर येणार असेल कारमध्ये, टू व्हीलर, तर सोलापूर हायवेवरून जो पाटसचा टोल नाका आहे तिथून रोटी घाटातून देखील तुम्ही एक 20-22 किलोमीटर शिरसुपळ गाव आहे, येऊ शकता. चला तर तुम्हाला आता मी माकडं दाखवतो. हे पाहू शकता या दृश्यामध्ये मंदिरापासून एक 100 फुटाच्या अंतरावर, थोडेसे आता मंदिराच्या परिसरामध्ये मंदिरावर माकडं नाहीत, थोडीशी एक 100 फुटाच्या अंतरावर आलेली आहेत. या ठिकाणी एक ओढा आहे.
आणि पाठीमागच्या बाजूला जो रस्ता आहे तो बारामतीला जातो. बारामती इथून 25 किलोमीटर आहे. आणि दादांचा जिथे अपघात झाला ते जे शिकाऊ विमानतळ आहे ते इथून 15 किलोमीटर आहे तांदुळवाडीचं, एमआयडीसी मध्ये. हे पाहू शकता इथे एक विहीर आहे आणि इथं माकडं सायंकाळच्या वेळी या ठिकाणी थोडेसे लांब आलेत. पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. आधी बाकीची माकडे काय काय दुसऱ्या ठिकाणी गेली असतील. या ठिकाणी आपण जवळजवळ 50च्या वर माकडे या ठिकाणी पाहू शकता. विहिरीमध्ये देखील आतमध्ये बरीच माकडे आहे. खाली देखील उतरले आहेत पाणी पिण्यासाठी. पाहू शकता कसे बसलेले आहेत. पहा ते छोटस जे माकड आहे ते पाईपला धरून खाली उतरते. पहा कशा प्रकारे ते सर्कस करतायत. या ठिकाणी पाहू शकता पलीकडे वावरामध्ये देखील अनेक माकडं आहेत, वानर आहेत, माकडं आहेत.